हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे लक्ष्मीपूजन. तर लक्ष्मीपूजनाची तयारी आणि गावाकडचं लक्ष्मीपूजन, तर हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर बघा, सकाळी सकाळी अशी छान अशी रांगोळी काढून झालेली आहे. पोरीने अशी छान फोनमध्येच बघून छान अशी रांगोळी काढलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे ना गवळणी घातलेले आहेत. तर मी आले माहेर आणि सासर एकाच गावात असल्यामुळं इकडचंही माझं सुरूच आहे. तर बघा, इथं फरशीवर काढलेले आहेत त्या म्हणजे गवळणी केलेल्या आहेत. तर तिकडे कसं बाहेर सडा टाकून काढतो आम्ही सासरी, तुम्हाला तर माहितीच आहे, मी दाखवलं आहे. आणि छान अशी इथे देवपूजा मी करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि परटीन मावशी आले आणि एवढे सगळे कपडे त्यांनी धुवून गेलेले आहेत. तर परटीन मावशीमुळे ना खरंच खूप मदत होते. तर आम्ही सर्वजण एकत्र जमलो की भरपूर असे कपडे पडतात. मग स्वयंपाकाचं आणि कपड्याचं सर्वच एकत्र काम होत नाही. तर आणखीन आमच्याकडे तर अशी पद्धत आहे की परटीन मावशी येतात आणि कपडे वगैरे धुवून जातात. नंतर मग असं छान असं आम्ही जेवायला बसलो. ताक आणि जी पालकाची भाजी शिल्लक राहिली त्यापासून बनवले होते हे थालीपीठ, भाकरी आणि चपाती, वांग्याची भाजी, असं छान असं जेवण फराळाचं वगैरे सर्वच असं आम्ही खाल्लं. आणि जेवण झाल्याच्या नंतर बघा, इथं आईने ओटा वगैरे क्लीन करून घेतला. आणि मग इथे ना जे आपले अनारशासाठी तांदूळ भिजत ठेवले होते ना, ते तांदूळ पाणी काढायचं होतं त्यामधलं आणि आज वाटण्यासाठी त्याला काढायचं होतं. तर हे बघा, इथं मी तिने म्हटलं की तोपर्यंत तांदूळ पाण्यातून काढून ठेव, म्हणून मी इथं चाळणीमध्ये ना असे तांदूळ काढले पाण्यातून आणि नंतर एकदा पाणी टाकून धुवून घेतलं त्याला. म्हणजे कसं जास्त वास येत नाही तांदळाला कसं 4-5 दिवस तरी भिजू घालावं लागतं. आणि मग असं पाणी निसरण्यासाठी ना चाळणीतच असं तांदूळ थोडा वेळ ठेवून दिलं. आणि त्यानंतर इथे थोडंसं असं कॉटनचा एक टॉवेल घेतला आणि त्यावरती ना असं थोडा वेळ पसरून ठेवले. आणि इथे बघा, पप्पाने फुलं घेऊन आले होते हार करण्यासाठी, गाडीसाठी असेल, लक्ष्मीपूजनसाठी असेल. आणि ना इथं आंब्याचं नव्हतं म्हणून मग ते रामफळाचे पानं घेतले होते. आणि इथे ना आम्ही ते करायचे होते ते म्हणजे शंकरपाळे. तर तिकडे पोरी हार वगैरे करत होत्या आणि इथं शंकरपाळे गोड आम्हाला नको होते, म्हणून आम्ही इथे ना ओवा टाकून असं आपले खार शंकरपाळे बनवणार होतो. तर त्यासाठी ना इथं एक 4-5 चपातीचंच असं पीठ मळून घेतलं होतं शंकरपाळ्यासाठी. तर 2 वाटी मैदा घेतला होता मोठ्या वाटीनं, आणि अर्धा वाटी इथे डालडा घेतला होता आपलं वनस्पती तूप, आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि ओवा हातानेच असा क्रश करून टाकला होता याच्यामध्ये. ते असं शंकरपाळ्या करणं चालूच होतं. आणि इथं बघा, हे पीठ मळून ठेवलं. हे कशासाठी तर मला सांगतेच, हे आहे बालुशाहीचं पीठ बनवून ठेवलेलं. तर बालुशाही ही बनवायची होती. तर माझ्या दिदीला ना बालुशाही खूप आवडते, म्हणून मग बालुशाही पण बनवायची होती. तर बालुशाहीसाठी पण इथं ना मोठ्या 2 वाट्या इथे मैदा घेतला होता आणि अर्धी वाटी इथं त्याच्यामध्ये टाकला होता, नाही पाऊण वाटी टाकला होता तो म्हणजे डालडा. गरम पाणी असं कोमट पाणी करून ते मळून ठेवलं होतं. तर अशा पद्धतीने ती काही इथं रेसिपी दाखवता आली नाही. पण कसं कोणी काय असं काम करत होतो आम्ही, त्यामुळे ना असं प्रत्येक रेसिपी व्यवस्थित अशी शूट करता आली नाही. नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्कीच मी एक रेसिपी दाखवेल. तर अशा पद्धतीने बघा, इथं खाऱ्या शंकरपाळ्याचं चालू होतं करणं. मी लाटून देत होते आणि साईडच्या कडा वगैरे कापून देत होते. आणि हे बघा, माझी छोटी बेबी तर ही ना याच्यामध्ये ती साईडचे असे कापून घेत होती. हे साईडचे एजेस कापून दिल्यानंतर तिने असे छान छोटे हे पाहू शकता तुम्ही, असे छान तिने शंकरपाळे इथं कट करून घेत होते. तर असे शंकरपाळे तिने कट करून झाल्याच्यानंतर इथं तेल ठेवलं होतं गरम होण्यासाठी. आणि बघा, इथं चेक केलं मी तेल गरम झालं का, तर थोडंसं गरम झालेलं होतं. म्हटलं चला आता छान अशा आपण शंकरपाळे तळून घेऊयात. मुलांना कशाला म्हटलं नाही का, तर आई तोपर्यंत भांडे वगैरे घासत होती. म्हटलं चला आपण हे शंकरपाळे बनवून घेऊ, म्हणून मग आम्ही इथं थोडेसे कपडे राहिले होते. नंतर 1-2 आंघोळ्या केलेले, परटीन मावशी गेल्या होत्या, म्हणून मग ती राहिलेले कपडे आणि भांडे करण्यासाठी गेली होती. म्हटलं चला आपण थोडेसे शंकरपाळे असे आपण एवढेसेच आहेत तळून घेऊयात. नंतर मग आपल्याला बालुशाही पण बनवायची आहे, म्हणून मग इथे आम्ही शंकरपाळे म्हणजे मीच तळून घेत होते. तर तिनं आल्यानंतर तिने बघा इथं ठेवले आहेत ते म्हणजे पाक करण्यासाठी बालुशाहीचा. तर इथे बालुशाहीचा पाक बनवण्यासाठी 1 वाटी पाणी टाकलं आणि 2 वाट्या साखर टाकल्या. आणि इथे आपल्याला एकतरीच असं कच्चंच पाक घ्यायचा होता बालुशाहीचा करून. तर इथं बारीक गॅस करून आपण ते पाकासाठी साईडला ठेवून दिलं आहे, तुम्हाला दाखवते मी, तुम्ही पाहू शकता इथे. तर नंतर असं इथं पाक करायला ठेवला. आणि इथे मी असे ब्राऊन होईपर्यंत आपले छान लालसर होईपर्यंत, जास्त नाही पण थोडंसं असं तळून घेत होते शंकरपाळे. तर एकामागून एक असे मी शंकरपाळे इथं तळत होते आणि खूप छान कलर येत होता शंकरपाळ्या. आणि कसं आहे ना, काही जणांचे जर शंकरपाळे बिघडत असतील ना गोडवाले, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे, जो की आपण हा खाऱ्या शंकरपाळ्याचा. खरंच हे काय बिघडत नाहीत बरं का, छान होतात आणि छान पण लागतात चवीला पण. तर अशा पद्धतीने हे बघा, एकामागून एक असे मी
शंकरपाळे तळून घेत होते, म्हणजे एक 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 घणा करून. असं हाय फ्लेमही करायची नाही आणि एकदम लो पण नाही, मीडियम फ्लेमवरती. तर इकडे बघा चालू होत्या ते म्हणजे बालुशाही करणं, तर माझं तिकडं चालू होतं ते म्हणजे शंकरपाळे तळणं आणि पाक करणं, आणि इकडे बालुशाही करणं चालू होतं. आणि अशी एक 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 बालुशाही करून चालू होती. म्हणजे बालुशाहीला कसं थोडंसं थंड तेल लागतं, म्हणजे एकदम गार नाही पण थोडंसं गरम आणि थोडंसं थंड असं, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये बालुशाही टाकली की ती आपोआप तळत तळत ना हळूहळू वरती आली पाहिजे. म्हणजे जशी जशी तळेल ना आतमधून तशी तशी ती हलकी होत जाते आणि ती वरती येते तरंगत आपोआप. तर त्याला आपण हलवायची वगैरे काही गरज नाही. तर अशा पद्धतीने बालुशाही केली ना तर एकदम छान होते आणि पाक पण जास्त व्यवस्थित असा मुरला जातो त्या बालुशाहीमध्ये. म्हणून ना आपण एकदम असे मीडियम गॅसवरतीच बालुशाही तळायची. बघा हळूहळू वरती असं हलकी हलकी होत जाते बालुशाही तळल्यानंतर आतमधून, म्हणून मंद गॅसवरतीच बालुशाही तळायची. तर मी तुम्हाला जरा वेळाने आणखीन दाखवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा आता बालुशाही कशी तरंगत आहे, हो की नाही. तर अशी बालुशाही केली ना खूप छान होते बघा, म्हणजे आतमध्ये पूर्णपणे असा पाक मुरतो. तर अशी झाल्यानंतरच मग आपण ह्याला पलटी करायची, म्हणजे खालची साईड वरती करून घ्यायची आणि मग अशी छान अशीच बालुशाही आपली तळून घ्यायची. थोडासा कलर छान आला की मग आपण पाकात टाकून घेणार आहोत. तर पहिला घणा मला तुम्हाला दाखवायला जमला नाही, म्हणून मग मी दुसराच घणा अशा पद्धतीने तुम्हाला सर्वच दाखवलं आहे की बघा हलकी होईपर्यंत अशी बालुशाही तळायची, म्हणजे जेणेकरून आपली बालुशाही छान तळली जाते. एकामागून एक असंच आम्ही केली आणि पाकामध्ये टाकून घेत होतो. तर पहिली बालुशाही बघा आत्ता हळूहळू पाक प्यायला लागलेली आहे आणि असं झाल्यानंतर थोड्या वेळाने एक होईपर्यंत दुसरा घणा त्याच्यामध्ये ठेवायचा आणि नंतर आम्ही असं चाळणीत एक एक करून काढून घेतली. तर अशी आपली बालुशाही तयार होती. आणि त्यानंतर बघा मला यायचं होतं इकडं, गावातच सासर असल्यामुळे मला इकडे यायचं होतं लक्ष्मीपूजनसाठी आणि इकडे येऊन मला चकल्याही बनवायच्या होत्या. तर बघा मी इकडं आले आणि इथं आल्याच्यानंतर मग सासूबाई म्हणल्या आल्या आल्या चहा कर. तर चहा केला. मग थोडा वेळ बसली होती मी, एक हार करून घेतला आपल्या लक्ष्मीच्या फोटोसाठी पूजेसाठी. एक हार करून घेतल्यानंतर मग सासूबाई म्हणल्या चहा कर. मग चहा केला आणि सर्वांनी चहाचा आनंद घेतला. मग आत्या म्हणल्या की मी हार बनवते, म्हणून मग त्यांना 2 हार बनवायला गाडीचे दिले. आणि त्यानंतर सर्व अशी लक्ष्मीपूजनची तयारी केली आणि आपली साध्या सोप्या पद्धतीनं अशी इथं लक्ष्मीपूजनची तयारी करून मी इथं अशी पूजा केलेली आहे. आणि छान अशी इथं लक्ष्मीपूजनची माझी अशी मांडणी पूजा झालेली आहे. तर अशी साध्या सुध्या पद्धतीने पूजा करणं इतकं जास्त महत्त्वाचं आहे, तेवढं पूजा करायचं असं. तर ती पूजा केल्याच्या नंतर बघा साध्या पद्धतीनेच केली पण वेळेत आणि अशी पूजा करून झाली. त्यानंतर इथं चकल्या बनवायच्या होत्या. तर जाऊबाई तोपर्यंत इथं पीठ मळत होती, मी बाहेर काढायची वगैरे पोरांसोबत पूजा करून घेतली. आणि ती पूजा झाल्यानंतर बघा इथे मी ह्या चकल्याचं असं चकल्या करून देत होते. आणि मग आम्ही आज चुलीवरच चकल्या केल्या, कारण का गॅसवरती ना शेगडीवरती करायचं होतं ते म्हणजे भाकरी. तर आमच्या भाऊजींना द्यायच्या होत्या भाकरी शेतामध्ये, म्हणून मग तिकडे भाकरी करायच्या होत्या शेगडीवरती, म्हणून मला तिकडं चुलीवरच आपण आज चकल्या करू. मग आज चुलीवरच आम्ही चकल्या करायचं ठरवलं आणि मग इकडेच सर्व अशा चकल्या करायच्या होत्या. तर इथे शेराच्या तरी चकल्या असतील तर एवढ्या चकल्या आम्हाला करायच्या होत्या. तर लक्ष्मीपूजन केल्याच्या नंतर इथं म्हणजे 6-6:30च्या दरम्यान लक्ष्मीपूजन करून घेतलं आणि लगेच इथं चकल्या करायला बसलो आम्ही. तर अशा पद्धतीने एकामागून एक चकल्या करणं सुरू होतं. चकल्याला खूप वेळ लागतो, कारण त्याला पण असं मीडियम गॅसवरती तळायला, गॅस असेल किंवा मंद आचेवर असं म्हणजे मीडियम आचेवर तळायचं असेल, त्यामुळे ना छान आपल्या चकल्या ही कुरकुरीत होतात. ही भाजणीची चकली आहे, ही भाजणी आम्ही करून घेतलेली होती, दळून आणली. तर इकडे तिकडे पळापळीच्या नादात ना मला पूर्ण इकडची तिकडची रेसिपी अशी काही शूट करता येत नव्हती. त्यामुळे ना जसं जमेल असं तसा माझा जसा आजचा इकडचा व्हिडिओ म्हणजे जसा गावाकडचा माझा दिवस जातोय तो मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे इकडचे व्हिडिओ कशी दिवाळी आहे इकडची तिकडची. तर बघा अशा पद्धतीनं तिकडचंही करायचं इकडचंही करायचं अशा पद्धतीने आमचं चालू होतं. तर लक्ष्मीपूजन झाल्या, चकल्या झाल्याच्या नंतर मी इकडं आले आणि आल्यानंतर म्हटलं अरे आपण आज लक्ष्मीपूजनचं नवीन साडीच घातली. मी इकडची पूजा झालेली होती, मग घरी आले आणि छान असं तयार झाले. आणि तयार झाल्याच्या नंतर मला चला इथे आपण पूजा करून घेऊ, काही फोटोज वगैरे काढू. आपल्यालाही वाटतं की आज लक्ष्मीपूजनचा दिवस आणि पूर्ण दिवस कामातच गेला, म्हणून म्हटलं चला छान असं आपण ही साडी घालून घेऊ, तयार होऊ. आणि छान इथे पण मग अशी पूजा करून घेतली, काही फोटोज वगैरे काढले. तर इकडची पूजा अशा पद्धतीनं झालेली होती. मी येईपर्यंत यांची पूजा जस्ट आटपून झालेली होती. तर असा होता आपला व्हिडिओ. आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.